सौभाग्यवती अलकाताई मोरे, श्रीयुत श्यामकाका काकडे, पुरुषोत्तम दादा जगताप, मिलिंद कांबळे, आकाश मोरे, स्मिताताई मोरे, अजित कोकरे, मोरे परिवारातील सर्व उपस्थित असणारे त्यांचे सहकारी, नातेवाईक, शहाजीराव काकडे, मोडव्याचे सरपंच शीतल मोरे, राजेंद्र बरकडे, माजी सभापती अमृता गारडी, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं सत्कार करण्यात आला आणि ज्यांचा आपले विचार आपण ऐकले ते डॉक्टर संजय सावंतजी, सौभाग्यवती नीताताई सावंत, ज्यांना आज मुक्ताज जगन्नाथ पुरस्कार प्राप्त आपण त्यांना प्रदान केलेला आहे. तसंच मायबोली मराठीमध्ये प्रथमच वैज्ञानिक तांत्रिक शोधांची सचित्र माहिती ही आपल्या मुलांना मुलींना मिळावी त्याकरता लेखक संपादन ज्यांनी केलेलं आहे ते विमलचंद्र बोलके, किरण जगदाळे, कांचन तिगडे, सुनील भगत, लालासाहेब माळशिकरे, राजेंद्र काकडे, ॲडव्होकेट भीमराव कोकरे, वैभव मोरे, किसन तांबे, लालासाहेब नरोडे, लक्ष्मण रोपणे, प्रणिता कोमने, अनिकेत बोबडे, पंकज निलाखे, संतोष शिंदे, पोपटराव तावरे, अनिल काटकर, रवींद्र बापकर. खूप माझ्या ग्रामीण भागातले, बारामतीतले, आजूबाजूच्या परिसरातले, माझ्या पुरंदरचे, वेगवेगळ्या गावचे उपस्थित असणारे सरपंच, उपसरपंच, गावातले सर्व प्रमुख सहकारी, या संस्थेचे उपस्थित असणारे सर्व आमचे पदाधिकारी, तसंच जमलेले म्हणजे पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्थेचे सगळे म्हणजे पदाधिकारी, जमलेले प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच पंडित रमाबाई समाज प्रबोधन संस्था बारामती यांच्या वतीनं स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय जगन्नाथ अण्णा कोकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या सन 2025-26च्या राज्यस्तरीय मुक्ता जगन्नाथ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या करता आपल्याला सगळ्यांना विजयरावांनी, अलकाताईंनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी इथं बोलवलं. आपणही सगळे मोठ्या संख्येने आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्या दोघांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती की राज्यामध्ये सगळीकडे नवरात्रोत्सव साजरा होतोय. आई अंबाबाई असेल, आई तुळजाभवानी असेल, माता सरस्वती असेल, या 3 आदिशक्तींना आपण वंदन करतो. मी देखील वंदन करतो आणि आपल्या सर्वांना नवरात्रोत्सवाच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. आज मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे, जागतिक पर्यटन दिन देखील आहे आणि या निमित्तानं आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एक त्यांनी प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावं की आपण खरोखरीच या जागतिक पर्यटनाच्या निमित्तानं आपल्यावर काही जबाबदारी आहे की आपण पार पाडतो का? कारण पर्यटन जरी जगामध्ये चाललेलं असलं तरी आपला आपला परिसर स्वच्छ ठेवणं, तिथं वृक्षारोपण करणं, तिथं नीटनेटकेपणा कसा राहील ते पाहणं, ह्या सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या. सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर रोजगार हा पर्यटन विभाग देत असतो आणि त्याच्यामुळे पर्यटनाला माझा तर सतत प्रयत्न चाललेला आहे की बारामतीमध्ये अशा काही गोष्टी करायच्या, आपल्या महाराष्ट्रात करायच्या, आपल्या जिल्ह्यात करायच्या की ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर लोक पर्यटनाला जाऊ शकतील, 1-2 दिवस त्याचा आनंद घेऊ शकतील. नेहमीच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये काम केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांना मनाला त्या ठिकाणी मिळेल. त्याच पद्धतीचा प्रयत्न आमचा महायुती सरकारचा देखील आहे, माझा देखील आहे, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा देखील आहे. या वर्षीच्या पर्यटन दिनाची संकल्पना अशी आहे की पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन ते देखील आपल्या दृष्टीनं तितकंच महत्वाचं आहे. कारण आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सतत कार्यमग्न न राहता आयुष्यात छोटासा ब्रेक घेणंही कधी कधी आवश्यक असतं. पर्यटन हा त्यावरचाच एक चांगला उपाय आहे हे आमच्या डॉक्टर संजय सावंतांनी पण लक्षात ठेवावं.
कारण मी त्यांचं भाषण ऐकत होतो, ते नुसते स्वतःला कामामध्ये झोकून देतात आणि अपेक्षा करतात की माझी बायको माझ्याशी भांडत का नाही, नीताताई त्यांच्याशी भांडत का नाही. मला तर वाटतंय अख्ख्या आमच्या बारामती तालुक्यामध्ये एकमेव उदाहरण असेल की ज्यांची बायको स्वतःच्या नवऱ्याबद्दल भांडत नाही. काय नशीबवान आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ दे, पण एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज ज्या पद्धतीने हे सगळं काम चाललेलं आहे, सर्वप्रथम एक अतिशय सुंदर आणि दिमागदार अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी या कार्यक्रमाचे आयोजक आणि पंडिता रमाबाई समाज प्रबोधनाच्या अध्यक्षा आमच्या अलकाताई विजयराव मोरे, तसंच ऍडव्होकेट विजयराव मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ज्यांना आत्ताच आपल्या सर्वांच्या साक्षीनं मुक्ता जगन्नाथ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे, त्या डॉक्टर संजय सावंतांचं, त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या नीताताईंचं आणि त्यांच्या सर्व परिवाराचं देखील मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देखील देतो. आज मी बऱ्याच सकाळपासून फिरतोय, कामं बघतोय, त्याच्यामध्ये आज 3 कार्यक्रमाचा उल्लेख आपल्या विजयराव मोरे साहेबांनी इथं केलेला आहे. सगळे हे करत असताना लोकांनी पण मला अनेक प्रकारचे निवेदन दिलेत, अनेक गावच्या सरपंचांनी दिलेले आहेत, अनेक माझ्या सहकाऱ्यांनी दिलेले आहेत. कुणी प्रादेशिक पर्यटन विभागातनं प्रशासकीय मान्यता आम्हाला द्या आणि त्याच्यातून काही आम्हाला निधी देता येतो तर का हे बघा. कुणी सभा मंडप किंवा सुशोभीकरण करायला पैसे मागितलेले, कुणी आम्हाला एनसीपी प्रदेश प्रवक्तापदी राज्यामध्ये नेमावं अशाही पद्धतीनं सांगितलेलं आहे. कुणी त्याच्यामध्ये साधारण काही अपघाती वळणं आहे, त्या अपघाती वळणामध्ये काढावी किंवा स्पीड ब्रेकर पण वेगवेगळ्या ठिकाणी टाकावे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही गेले 8 टर्म, अरे सोपाना बस, जरा जरा बस. सगळ्याला माहिती आहे की तू मला किती कामाचा आहे, मला एवढ्या सगळ्याच ती देतोय. चेक दिला भाऊ, धन्यवाद. कुणाचा चेक आहे? हा, वटल ना कोरा करकरी चेक. अरे मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला ना, मग ते टाक ना मुख्यमंत्री सहाय्यता निधी त्या पूरग्रस्तांच्या करता. त्याबद्दल मी आमच्या राजे भोसल्यांचं, सुनील शशिकांत राजे भोसल्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी उद्योजक संतोष कोंडाळकर मगरवाडीचे त्यांनी 5,000 रुपये आणि सुनील शशिकांत राजे भोसले यांनी 5,000 रुपये असे 10,000 रुपये दिलेले आहेत. परंतु चेक मात्र एकट्या राजे भोसल्यांचा. हा बरोबर, कॅश. त्याच्यावर इन्कम टॅक्सची धाडे सांगते. तसंच आमच्या पंकज रामचंद्र निलाके साहेबांनी देखील पूरग्रस्तांच्या करता 51,000 रुपयाचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला चेक दिला. मित्रांनो, मी फिरतोय, मुख्यमंत्री फिरतायत, उपमुख्यमंत्री फिरतायत, कृषी मंत्री फिरतात, आम्ही सगळेजण फिरतोय, विरोधक देखील नेते मंडळी फिरतात आणि त्या अडचणीमध्ये सापडलेल्या आपल्या शेतकऱ्याला, आपल्या बळीराजाला, आपल्या लाडक्या बहिणीला, आपल्या सगळ्या तिथल्या सहकाऱ्यांना कसं मदत करता येईल, कसं पुन्हा त्यांचे संसार उभे करता येईल, कसं त्यांना पुन्हा त्यांची घराची पडझड झाली ती घरं देता येतील, विहिरी त्या ठिकाणी गाळ आधी भरल्यात त्या पुन्हा गाळ काढून देता येईल, जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या पुन्हा कशा पूर्वपदावर आणता येतील, पिकं गेलेली आहेत त्याच्यात त्यांना कशी मदत करता येईल, अशा प्रकारचं काम आमचं चाललंय. मुख्यमंत्री दिल्लीला पण गेलेले आहेत, पंतप्रधानांना पण भेटतायत. काल परवा अमित शाह साहेब आलेले होते, त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. अशा पद्धतीने काम चाललंय. आज त्याच्यातून आमच्या पंकज निलाखे, आमचे सुनील राजे भोसले, संतोष कोंडाळकर या सगळ्यांनी जे चेक दिलेले त्यांचं आभाराचं पत्र आणि प्रार्थना द्या, त्याचा रिसिप्ट पण त्यांना द्या. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो.
विशेषतः कुमारी राजनंदिनी, मी फार सकाळी लवकर आलेलो होतो. माझा कार्यक्रम होता 8ला, पण मी तिथं 7लाच गेलेलो होतो. आणि वेगवेगळ्या पाहणी करत 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 मी इथं आलोय. सूरज चव्हाण पण आपल्याला माहिती आहे, एक गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा, पण एखाद्याच्या अंगात कला गुण काही असेल तर तो कुठल्या कुठं जातो. बिग बॉसच्या निमित्तानं तो अख्ख्या महाराष्ट्राला देशाला माहिती झाला आणि त्याचं घर एक बांधून द्यावं असं मनात आलं. अंतिम टप्प्यामध्ये आता तिथं मंदार सिक्सीलाही बोलवलेलं होतं. लवकरच तेही घर पूर्ण होईल. सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच आमच्यासारख्यांची भावना आहे. म्हणूनच मी नेहमी सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना जो सुसंस्कृतपणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेकांच्या पुढं त्यांनी त्या ठिकाणी ठेवलाय, त्याचं अनुकरण करून कुणाचा दुस्वास न करता एकमेकाचं ह्याच्या अंगावर पाणी पडलं. लय नशीबवान आहे बाबा, आज लय काहीतरी लॉटरी लागणार बघ ना. एवढे आम्ही आमच्या अंगावर पडणार, ह्याच्याच अंगावर. मित्रांनो, कुमारी राजनंदिनी आणि चिरंजीव राजवीर पूनम अमृतराज मालेगावकर हे निरेचे, त्यांनी मला सकाळी 2300 रुपयाची रक्कम त्यांना खाऊच्या करता दिलेली, पूरग्रस्तांच्या करता दिली. मी त्या राजनंदिनीचं, राजवीरचं मनापासून कौतुक करतो की किरण आळंदीकर, करंजे यांची ही नातवंड आहेत आणि इतकं त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांच्या मनामध्ये आलेली ही भावना, ही खरोखरीच अतिशय कौतुकास्पद आहे. अशाच पद्धतीनं सगळ्यांना शिकवण आपल्या आईवडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी, आपल्या सगळ्यांनी करावी आणि अशी मुलं कर्तृत्वान त्या ठिकाणी जन्माला यावी. मी त्यांचं तमाम बारामतीकरांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं हे मदत पूरग्रस्तांना केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. मित्रांनो, मी मगाशी सांगत होतो की काहींनी विकास कामांना निधी मागितलेला, अनेकांनी केलेल्या कामाचे उद्घाटन पण करा म्हणून पण पत्र दिलेले, अनेक प्रकारच्या बदल्या याकरता देखील खूप जणांनी पत्र दिलेले, कुणाचे रस्ते अडवले गेलेले, कोणाचं ऊस बिलात कपात केली गेलेली आहे, ती न कपात करता आम्हाला परत पैसे द्या म्हणतायत. देवदर्शन यात्रा करायला काही जण बस घेऊन आमच्या लाडक्या बहिणींना निघालेले, त्याला झेंडा दाखवायला वेळ द्या म्हणून सांगतायत बसला. प्रादेशिक पाणी पुरवठा योजना काहींच्या बंद आहेत, त्या सुरू करा. काहींची कामं चाललेली आहेत, त्या पूर्णत्वाला न्या. आणि वेगवेगळ्या प्रकारे नोकऱ्यांच्या बद्दल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये देखील आणि अनेक इतर संस्थांच्या देखील तशा पद्धतीने मला निवेदन दिलेले, कारण मी सगळी निवेदन बारकाने बघत होतो. जेवढ्या काही निवेदनाला न्याय देता येईल, त्याच्यातनं मार्ग काढता येईल, तो मी मनापासून काढीन. पण हे सगळं करत असताना आधीच सांगतो, कालच पुणे जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. तिथं दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, बाकीचे सगळे सहकारी होते. त्यांना विचारलं की बाबा किती, आता साधारण 356ची भरती आहे, नंतर पुन्हा 450ची भरती आहे, नंतर पुन्हा 290ची भरती आहे. जसं अशा पद्धतीनं म्हणजे 290 आहेत ते ड्रायव्हर आणि शिपाई आहे, त्याच्यानंतर 456 का काहीतरी ते क्लार्क आहे, आणि आता देखील ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या तशाच आहेत. साधारण माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातल्या आणि 2 शहरातली मुलं मुली तिथं मेरिटची लागावी. तुम्ही मला पहिल्यांदा बँकेमध्ये पाठवलं, तिथं मी नेहमी अनेकांच्या मुलींना संधी देण्याचा प्रयत्न केला. तिथं त्यावेळेस मेरिट नसायचं, आता मेरिट कंपल्सरी आहे. ती परीक्षा 90 मार्काची आहे, 5 मार्क कागदपत्रांना आहे आणि 5 मार्क मुलाखत घेणाऱ्यांना म्हणजे तोंडी परीक्षेला आहे. पण मित्रांनो, आपल्या जिल्ह्यातलीच कशी मुलं लागतील हा माझा प्रयत्न राहील. तुम्ही पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे आता दादा तुम्ही सांगितलं की लागेल असं होणार नाही. MKCला परीक्षा घ्यायला सांगितलेल्या होत्या, कारण महाराष्ट्रात काही सहकारी संस्थांमध्ये फार वाईट अनुभव आला. भरतीला परवानगी दिल्यानंतर काही एक भरती करताना 20-20, 25-25 लाख रुपयाचा दर उघडला. गोरगरिबाला शक्य आहे का? कसं शक्य आहे? हे कुठंतरी थांबावं, पारदर्शकता यावी, याच्यामधनं वशिलेबाजी थांबावी, हा आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे.
आणि ह्या सगळ्या नेमणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर केल्या जाणार, ज्याच्यावर सध्या काही निवेदन देऊ नका. कोण कसं काय कम ते आपण बघू. आणि त्याच्यानंतर मला काल दिगंबर दुर्गाडींनी सांगितलं की बाबा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर, कारण जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदा, आणि आता सुनील मला सांगत होते भगत किंवा ग्रामपंचायती पण आहे, त्याच्यावर निवडणुकीच्या काळामध्ये उगीच कुणावर नाराजी नको म्हणून थोडीशी कळ काढण्याची गरज आहे की याची नोंद पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी घ्यावी. आणि मोकाट गायींचा बंदोबस्त करण्यासाठी कंपाऊंड, आता बघा त्या वैभव मोरेंनी शाण्यानी मोकाट गायीचा बंदोबस्त करायला 5,10,00,000 रुपयाचं कंपाऊंड द्या. हे जे काय तुझं वैभव मोरे तुझी सही आहे आणि ते मंजूर करतो असं जाहीर करा म्हणून सांगितलं. म्हणजे मी काय जाहीर करावं हीच मला सांग. म्हणजे निवडून देत आहे ठीक आहे ना 8 वेळेला, पण काय जेवावं, काय खावं, कुणाशी बोलावं, काय जाहीर करावं हे आता अति झालं. मला कळतंय माझ्या सद्विवेक बुद्धीरस म्हणून मला जे काही करायचं ते मी करीन. मलाही त्याचा उल्लेख मगाशी डॉक्टरांनी इथं केला. अक्षरशः कधी कुणी इथं मेडिकल कॉलेज शासकीय व्हावं असं अनेक वेळेस करता आलं असतं, पण मी ठरवलेलं होतं मी असं काय या बारामतीत काम करून दाखवीन. पोरे साहेब तुम्ही पण आमदार होता, कृपा करून तुम्ही माफ करा मला, परंतु जेवढे आजपर्यंत आमदार झालेत पहिल्यापासून, मुळीकांच्या पासून, टाकळकरांच्या पासून किंवा इथंही पुढं कधी किती आमदार होती, माझ्या कारकिर्दीमध्ये मी जेवढी कामं केलेली, खुशारकी म्हणून नाही म्हणतील काय गर्विष्ठ आहे, पण तेवढी कामं बारामती तालुक्यात एकही आमदार करू शकत नाही. तुमच्या इथं करा-निरा उपसा सिंचन योजना, आता मला निवेदन आलंय की दादा काय झालं का भाषणाच्या करता त्यांनी सांगितलं करा-निरा जोड उपसा सिंचनाबाबत जलजीवन भागातील विजराईत शेती संजीवनी योजना कार्यान्वित होत आहे, त्याची प्रगती कोठपर्यंत आली आहे. सुनील राजे भोसले, उमेश जगदाळे, ज्ञानेश्वर जगदाळे, सतीश जगदाळे, रामचंद्र बडे, भरत भोसले, रामदास जगदाळे, महादेव भोसले, संजय मांढरे, म्हणजे डॉक्टर माझा तुम्ही मला घाबरताय काय बरोबर काय नाही, इथं तर मला जाब विचारताय, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय आणि कुठपर्यंत आलं रे, नाही केलं तर तुझ्याकडे बघतोच. अरे बाबा त्याला फक्त 1,000 कोटी रुपये लागतात. किती? 1,000 कोटी. आणि आमदाराला आमदार निधी किती आहे? 5 कोटी वर्षाला. वर्षाला 5 कोटी. तरी देखील माझं गुणालेंशी डोबल आहे, त्यांनीच त्याच्यामध्ये बराच लीड घेतलेला आहे. आपल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गुणालेंना मी सांगितलेलं आहे. गुणाले म्हणले की दादा मला थोडासा वेळ द्या, बंद पाईपलाईनचं जणक शिरसायचं काम त्याचंही चाललेलं आहे माझं काम, परंतु लगेच इकडं मीटिंग काय चाललंय, कुठं आहे, कसं आहे. त्या विजयराव मोरे आता बारामतीकरांना 2-5 कोटी 10-20 कोटी काहीच वाटत नाही. काय हे कसं काय झालं नाही का थांबलंय. त्यामध्ये काही टेक्निकल सँक्शन असतात, ड्रॉइंग करावं लागतं, हेड किती आहे, कितीचं पाईपलाईन पाहिजे. जसं तुझं रवींद्र जे काही पिण्याच्या पाण्याची योजना करत असताना पाईपलाईनची साईज वगैरे उद्याचे 2030-40 पर्यंत लोकसंख्या हे करून ते करताना तुझं गावचं झालं ना आता डीपीआर वगैरे सगळ्या ह्या गोष्टी होतात. आणि मला हे करा-निरा मी आत्ताच तुम्हाला सांगतो, नम्रतापूर्वक सांगतो, तुमचा अधिकार आहे कारण तुम्ही मला आमदार केले. त्याच्यामुळे फक्त विचारायची भाषा जरा सौम्य ठेवा, सुसंस्कृतपणा दाखवा. चव्हाण साहेबांनी शिकवलेलं, यशवंतराव चव्हाण साहेब वरतं बघताय मी शिकवलं काय, मी करतायत काय. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं 1,000 कोटी रुपये लागतात. मी आज तुम्हाला सांगतो
माझं ज्यावेळेस मार्च मधलं बजेट पुढच्या वर्षीचं मी सादर करणार आहे त्या 8.5 लाख कोटीचा असेल, त्या बजेटमध्ये या कामाला निधी दिलेला असेल आणि काम त्याच्यानंतर तेवढी मात्र कळ काढावी लागेल, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आणि त्याला मात्र मान्यता दिलेली आहे प्रणाली शिरसाईला, फक्त त्याचं ड्रॉइंग आणि टेक्निकल त्या सगळ्या गोष्टी, कारण खालनं पाणी शिरसाई तलावातनं इकडनं खालनं मला वरवणच्या तलावातनं त्या उचलून त्याला कशा पद्धतीनं ते सगळं त्याचं ते चाललेलं आहे. एकदम तेही जादूची काठी फिरल्यासारखं फिरत नाही. त्याची नोंद वैभवा तू जरा घे, तुझी बायको चांगली, ही लय बंगाळ आहे बाबा, ही सरपंच आहे, तिनं असं नाही निवेदन दिलं मला. परंतु त्याची अडचण मला माहिती आहे, माझं बोलणंही झालेलं आहे. मी साधारण 2 टप्प्यामध्ये, मार्चच्या आधी काही, मार्चच्या नंतर काही, कारण ते इतकी मोठ्या प्रमाणात जनावरं वाढलेली आहेत आणि अख्खं माझ्या त्या भागातल्या लोकांचं प्लॉटच्या प्लॉट पार त्याचं नुकसान करून जातात. सोन्यासारखी पिकं माझा शेतकरी कष्टाने आणतो, घाम गाळून आणतो आणि त्यावेळेस त्याचं नुकसान होतं. थोड्या असत्या तर आपण पकडून दुसरीकडे कुठंतरी जंगलात नेऊन सोडल्या असत्या, पण आता संख्या किती झाली? 125च्या पुढे आहे. आणि त्याच्यामुळं मी फॉरेस्टशी पण बोललेलो आहे, फॉरेस्टला पण सांगितलेलं आहे, पण थोडस खर्चिक काम आहे, पण मी ते करणार आहे. हा माझा शब्द आहे, मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे. मी कधी खोटं लोकांना सांगणार नाही. एखादी होत नसेल तर मी नाही म्हणून सांगेन, पण हे मी वैभवा मी करणार आहे. जरा कळ का त्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आज डॉक्टर साहेब, तुम्ही मगाशी जी काही मागणी केली, तुम्हाला माहिती आहे की एक मेडिकल कॉलेज करण्याच्या करता किती खर्च येतोय? जवळपास 1000 कोटीपेक्षा जास्तीचा खर्च आपण केलाय. आयुर्वेदिक कॉलेजला जवळपास 400-450 कोटीचा, अमोल 400-450 कोटीचा खर्च केलाय. जनावरांच्या करता जे डॉक्टर आहेत, जनावरांच्या करता, त्याकरता एक कॉलेज काढतोय वेटरनरी, 550 कोटी रुपयाचं कॉलेज आहे. त्या अमोलनं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पवार आहे, त्याला विचारा, इतका सुंदर प्लॅन केलेला आहे. ते बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल, राव ही जनावर करता, आपली गाय आजारी पडल्यावर इथं आणायचं. इतकं सुंदर कॉलेज त्या ठिकाणी करतो. मेडिकल त्याचं शिक्षण, तिथं डॉक्टर पण आपण बनवणार, ते पण वेटरनरी डॉक्टर, ते पण आपण त्या ठिकाणी करतोय. आणि डॉक्टर सावंत, मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस मी पाहत असतो. मी परवाही माझं एक शिबिर होतं पक्षाचं, ते शिबिर संपल्यावर मला अलीकडं राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सरकारी खर्चाने विमान, हेलिकॉप्टर वापरता येतं. आपण सगळीकडेच वापरत नाही, कारण जिथं गाडीनं जायला पाहिजे, ज्याच्यातनं आपल्याला रस्ते कळतात, कसे परिसर कळतो. त्याच्यावर परवाचा पण सोलापूर, धाराशिव, माझा जालना, बीड आणि औरंगाबाद हा प्रवास मी सगळा बाय रोड केलेला होता. आणि त्याच्यामुळं रानात जाता येतं, उतरता येतं, बांधावर जाता येतं, लोकांचे प्रश्न समजून घेता येतात. अशा पद्धतीनं मी हे सगळं करतोय. आणि त्या दिवशी येताना मी 2 तास काढले आणि एक CSR मधनं अतिशय उत्तम अशा प्रकारचं हॉस्पिटल, हे कॅन्सर हॉस्पिटल नागपूरला रोडच्या कडेला अशा प्रकारे केलेलं आहे. ते मला भेटले, ते मला म्हणाले की 550 कोटी रुपये आम्ही आतापर्यंत खर्च केले, अजून त्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या. त्यांनी मला काही काही गोष्टी दाखवल्या, ते बंकर विंकर मध्ये खाली नेऊन. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अजित पवार, हा जर कॅन्सर मध्ये अनेक प्रकार आहेत, तुम्हाला माहिती, मी आता सांगत नाही, पण तुम्हाला जरा सांगतो की काही गंभीर कॅन्सर झाले तर त्याच्यावर उपचार केल्यानंतर ते कपडे घातलेले असतात कॅन्सरग्रस्त माणसांनी, ते कपडे जवळपास 150 दिवस बाजूला ठेवावे लागतात आणि नंतर ते धुवायला जावे लागतात. इतकं म्हणजे आपलं डोकं चालत नाही. आणि तिथं हजारो माझ्या छत्तीसगडमध्ये, माझ्या त्या विदर्भातले, अशा सगळ्या भागातनं पेशंट लोक येतात. फार चांगलं हॉस्पिटल केलेलं आहे. डॉक्टर, मी आपल्याला सांगतो, मी त्याच्याकरता आमचं बारामतीचं वर्कशॉप होतं, वर्कशॉप एसटीचं, ते वर्कशॉप तिथलं बंद केलं. ते रस्ता आहे, रस्त्याच्या ह्या बाजूला आपला मेडिकल कॉलेजच्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या, तो 50 फुटाचा रस्ता सोडल्यावर तिथं
आता नवीन वर्कशॉपचं कितीचं काम चाललंय? 78 कोटीचं बारामतीकरांचं एसटीचं वर्कशॉपचं काम चाललंय. आणि हा सगळा प्लॉट मोकळा केलाय. आणि तिथं मी कॅन्सर हॉस्पिटल करणार आहे. हा गंभीर आजार आहे. आम्ही घरात देखील आमचं दैवत असणाऱ्यांचे अनुभव घेतलेला आहे. माझा जवळचा सहकारी आर पाटलाचा मी अनुभव घेतलेला आहे. अनेक जणांचा आपण अनुभव घेतो. किंवा आता तुम्ही एका 2 एकर जमीन माझ्या शेतकऱ्यात 2 एकर जमीन विकली आणि 45 लाख रुपये खर्च केला. काय गोरगरीब खर्च करणार? 45 लाख कशाला म्हणतात? आणि नमस्कार. आणि त्याच्यामुळं एक हॉस्पिटलचं काम, माझी टाटाच्या बरोबर मिटिंग चाललेली आहे, माझा प्लॅन चाललेले आहे. मी अनेक प्रकारे प्लॅन करायला सांगितलेले आहेत की ते चीफ इंजिनियर आहेत. मी राहणे म्हणून चीफ इंजिनियर आहे. मी माझ्या कामामध्ये चाललोय टप्प्याटप्प्याने. कारण शेवटी आपल्याला फक्त बारामती बघून चालत नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत बघावं लागतं. आम्ही महाराष्ट्राच्या करताच वेगवेगळ्या भागामध्ये एक कॅन्सर हॉस्पिटल काढतोय. जसं आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढतोय. इथं तर तालुक्यात आपण मेडिकल कॉलेज काढलंय. हे फार क्वचित उदाहरणं असं पाहायला मिळतंय. अशा पद्धतीनं लोकांनी जी जबाबदारी माझ्यावर 8व्यांदा टाकलेली आहे, ती जबाबदारी पार पाडत असताना मी त्या जबाबदारीला कुठेही विश्वासाला तडा जाऊन न देता मी माझं काम करतोय. हे मी माझ्या लाडक्या बहिणींना पण समजावून सांगतो आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण समजावून त्या निमित्तानं सांगतो. आता रामचंद्र तात्याबा सकुंडे, आमच्या सतीश सकुंडेंनी त्यांच्या 94व्या वाढदिवस वडिलांचा आहे. त्यांच्या निमित्तानं वाढदिवसाच्या पूरग्रस्तांना 11,000 रुपये सोमवारी प्रांत साहेबांच्याकडे जमा करतायत. त्याबद्दल सतीशचं पण आणि त्याच्या वडिलांचं पण अभिनंदन. त्यांनाही मनापासून धन्यवाद. फुल तुराची पाकळी, थेंबे थेंबे तळे साचत. शेवटी केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहेच. अनेक साखर कारखाने देखील, अनेक सहकारी संस्था देखील त्याच्यामध्ये मदत करतायतच. ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे, ही आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे. आणि त्या प्रकारे आपल्या शेजार धर्म पाळण्याचं काम आपलं महाराष्ट्रातली जनता त्या निमित्तानं करते. मी आता करानिराचं पण सांगितलेलं आहे. यादव तुला पाठपुरावा करायला सांगितलेला आहे. डुबन तुम्हाला पण त्या संदर्भामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण 10 एकर जागेत ती कॅन्सर हॉस्पिटल डॉक्टर संजय राव करतोय. नर्सिंग कॉलेजची पण उभारणी आता करतोय. त्याचा लेआउट आणि प्लॅन मंजुरीसाठी अंतिम टप्प्यामध्ये लवकरच त्याचा एस्टिमेट आणि टेंडर त्या ठिकाणी होईल. साधारण माझा प्रयत्न आहे, जसं हे माझं करानिरा उपसा सिंचन योजना, तशाच पद्धतीने याला पण येणाऱ्या बजेटमध्ये, येणाऱ्या म्हणजे मार्चच्या बजेटमध्ये काही तरतूद करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहील. याबद्दलची खात्री मी माझ्या सर्व बारामतीकरांना, सर्व या परिसरातल्या माझ्या सहकाऱ्यांना देतो. त्याचबरोबर माझ्या आज पंडिता रमाबाई यांच्या कार्यापासून एक प्रेरणा घेऊन अलकाताई यांनी पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि ही स्थापना केली असताना संस्थेला 35 वर्ष झाली, या शाळेला जवळपास 30 वर्ष झाली. आणि त्याचा विचार हा आहे की राज्यात सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि विशेषतः महिलांचं सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये भरीव अशा प्रकारचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं मी अतिशय जवळनं पाहिले. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील आणि मागास समाजातील स्त्री पुरुषांना कायद्याची समज त्या ठिकाणी यावी, आपल्या हक्काची जाणीव त्यांना त्या बाबतीमध्ये व्हावी, यासाठी वेगवेगळे कायदेविषयक शिबिरं देखील या संस्थेच्या मार्फत निश्चितपणे राबवली जातात. आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या करता, आपल्या महिलांच्या करता लघु उद्योग प्रशिक्षण, महिला मेळावे, शेतकरी मेळावे, शेतमजूर मेळावे अशा पद्धतीनं ही संस्था आयोजित करते. या संस्थेने या परिसरात 10,000 वृक्षांची लागवड देखील केलेली आहे. आणि या संस्थेमार्फत आदर्श माता पुरस्कार सुद्धा दिले जातात. ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत स्तुत्य अशा प्रकारची बाब आहे. यशवंतराव मोरे आश्रमशाळा, ज्याचा उल्लेख मगाशी
मोरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला की एक केवळ शाळा नाहीये, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यासाठी एक आश्रय स्थान आहे. आणि ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून या भागातल्या अनाथ, निराधार, इतर मागास, बहुजन कल्याण, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि गरीब कुटुंबातील मुलांना, मुलींना शिक्षणाचा प्रकाश, शिक्षणाची कवाडं, शिक्षणाची दालनं हे त्या ठिकाणी उघडण्याच्या दृष्टिकोनातनं सध्या या शाळेत 450 विद्यार्थी शिकतायत. त्याच्यामध्ये आदर्श आश्रम शाळेचा पुरस्कार या आश्रमशाळेला मागे मिळालेला आहे. ही पण अतिशय अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे. आधुनिक काळातील बदलत्या आव्हानांना सामना करण्याच्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं आम्ही आश्रमशाळांच्या मध्ये देखील खूप वेगवेगळ्या प्रकारचे आमूलाग्र बदल करतोय. त्याच्यामध्ये शिक्षण हे परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे. आता बुद्धिमत्तेचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण त्या ठिकाणी देण्यासाठी आश्रमशाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचं काम इथं होत आहे. आश्रमशाळेमध्ये अत्याधुनिक आणि भौतिक व शैक्षणिक सुविधा प्रदान करण्याचं देखील काम होत आहे. आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे विमलचंद्र भुडके यांनी ते यंत्र मंत्र तंत्र मायबोली मराठीमध्ये माझ्या मुलांना, मुलींना, ग्रामीण भागातल्यांना समजावं. मी बारामतीमध्ये एक आता सायन्स पार्क पण उभं करतोय. मी लवकरच ती जागा पण घेतलेली आहे. ते पण माझं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. एक आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये केलेलंच आहे, परंतु अजून एक शहराच्या पलीकडच्या बाजूला मी करतोय. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथ कोकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुक्ता जगन्नाथ पुरस्कार हे दिले जातात. आणि स्वातंत्र्य सैनिक अण्णांचं काम मी फार जवळनं बघितलेलं आहे. मला का पुरस्कार पहिल्यापासून राजकारणाची आवड, त्याच्या शाळेत असताना पण राजकारणाची आवड, त्याच्यामुळे शाळा कमी झाली, राजकारणात जास्त झाली. त्याच्यामुळे डॉक्टर तुमच्यासारखं मला डॉक्टर होता आलं नाही तर तुमच्या पोटावर पायच दिला असता. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आपले अण्णांचं कार्य आम्ही जवळनं बघितलेलं आहे. अण्णा हे स्वातंत्र्य सैनिक होते, तर मुक्ताताई या त्यांच्या धर्मपत्नी या दोघांच्या नावाचा समावेश या पुरस्काराच्या नावात आहे. अलीकडची मुलं परदेशात शिकायला बहुतेक मुलं मुली गेली की आई बापाला विसरूनच जातात, येत नाही. कधी कधी एखाद्या, सगळ्यांचं नाही, काही काही आहेत चांगली, पण काही जण जर कधी काही बरं वाईट झालं तर तिकडूनच स्क्रीनवरच ते दर्शन घेतात आणि तिसरा करतात, अंत्यविधी करतात, अस्थि विसर्जन करतात, 10वा करतात, 13वा करतात, 14वा करतात, सगळं तिकडनं. असं अनेक उदाहरणं माझे. मला कुणाला बदनामी करायचं नाही, पण बाबांनो, तुम्हाला मला आईबापांनी जन्म दिला म्हणून आपण इथे त्याची जाणीव ठेवा. कधी कधी काही मुलं चुकीच्या व्यसनाधीन झाल्यानंतर आईबापाशी पण चांगलं वागत नाहीत, अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकतो. मेहरबानी करा, असं करू नका, हे मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि अण्णांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कमिटीवर देखील अण्णा होते. 20व्या वर्षी त्यांनी त्या काळामध्ये तुरुंगवास भोगलेला होता. 2 वर्ष ते तुरुंगात होते आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळेस देशामध्ये काँग्रेसने स्वातंत्र्य मिळालं. साहजिकच त्यांचं काँग्रेसवर प्रेम होतं. त्या काळातली विचारधारा काँग्रेसची होती. सगळेच जण काँग्रेसला त्या बाबतीमध्ये म्हटलं जायचं की काँग्रेसने दगड जरी उभा केला, म्हणजे दगडाला शेंदूर लावला तरी लोक त्या ठिकाणी मतदान करतील, काही म्हणायचे लोक. परंतु आता तसं नाही, लय काम करावं लागते. त्याच्यामध्ये मला माहिती आहे की त्यांनी त्या काळात पक्षामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आम्ही त्या जन्मालाही आलो नव्हतो, परंतु पवार कुटुंबियांचा आणि अण्णांच्या कोकरे कुटुंबियांचा अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध. आदरणीय पवार साहेबांची जी कट्टर माणसं होती, कट्टर, त्याच्यामध्ये पहिल्या 5 मध्ये जगन्नाथराव अण्णा होते. एवढे कट्टर की त्यांनी एका इलेक्शनला स्वतःचे जावई बापू उभे राहिले होते शरदराव पवारांच्या विरोधात. म्हणजे ही गोष्ट 2078ची आहे. आणि त्यावेळेस त्यांनी जावयाचं ऐकलं नाही, अलकाताईंचं ऐकलं नाही,
त्यांनी पवार साहेबांचा त्या ठिकाणी प्रचार केला. एका विचारांशी ते नेहमी ठाम असायचे, लोकहितासाठी नेहमी अग्रेसर असायचे. अशा पद्धतीचं त्यांचं ते काम खरोखरीच आता अशी माणसं क्वचितच पाहायला मिळतात. ही गोष्ट सगळ्यांना नम्रतेनं मान्य करावी लागेल आणि त्या अण्णांना देखील मी अभिवादन करतो. त्यांच्या नावाने दिलेला पुरस्कार आज अतिशय योग्य अशा प्रकारची निवड ही या संस्थेने केलेली आहे. डॉक्टरांची या समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या आतापर्यंत अतिशय महनीय अशा प्रकारच्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी आबासाहेब देशमुख यांना गणपतराव देशमुख नावांनी पण ओळखलं जायचं. आज ते आपल्यात नाहीये. त्यांचा नातू बाबासाहेब आता आमच्या बरोबर आमदार आहे, परंतु अतिशय लोकांच्या करता काम करणारी व्यक्ती. काही नाही, मंत्री असले तरी बसमध्ये जाणार, एसटीने जाणार. मला आठवते त्यांना जो बंगला मिळाला नव्हता, नंतर काही काळानिमित्त शेका पक्षाच्या 3 जागा होत्या. एक गणपतरावांना होती, एक मला वाटतं धैर्यशीलच्या वडिलांना होती आणि एक मीनाक्षाताईंना होती. आणि काही निमित्ताने त्यांनी सरकार सोडलं. त्या बंगल्यातनं एक छोटीशी बॅग घेतली आणि बाहेर निघाली. काही बाकीचं त्या घरात नव्हतं, सगळं होतं ते सरकारी होतं. इतका साधा सरळ माणूस, पण त्यांना पण हा पुरस्कार आमच्या मोरे साहेबांनी दिलेल्या वनराईचे अध्यक्ष मोहन धारियाजी, कुमार सप्तर्षीजी, डॉक्टर अनिल अवचटजी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकरजी, त्यांचंही काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझ्याकडे तर अनेकदा डॉक्टर साहेब ते यायचे आणि मी एवढी मदत करायचो त्यांना मी सरकारमध्ये असताना की पण काय, काळाच्या नेतेच्या पुढे अशी सोन्यासारखी माणसं आपल्यामध्ये राहत नाही. त्यांना राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते या मान्यवरांना आतापर्यंत हे पुरस्कार दिलेले आहेत आणि यावरून या पुरस्काराची उंची आणि महत्व हे लक्षात येतं. अर्थात तुम्ही पण तेवढ्याच ताकदीचे, तेवढ्याच उंचीचे, तेवढेच महत्वाचे आहात. म्हणूनच हे सगळं इथं झालेलं आहे. कारण तुम्ही स्वतः रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून मोठ्या शहरात संधी असताना पण आपण ग्रामीण भागात गोरगरीब, माझे शेतकरी, माझा शेतमजूर, माझं त्या ठिकाणी त्यांची आरोग्याची काळजी, गरज ओळखून सामान्य जनतेला अतिशय माफक दरात वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टर संजय सावंत आणि त्यांच्या पत्नींची साथ नीताताईंची यांना या वर्षीचा मुक्ता जगन्नाथ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. खरोखरीच मला संस्थेच्या किंवा जी निवड करते त्या निवड समितीला धन्यवाद द्यायचे की अतिशय योग्य व्यक्तीची सार्थ निवड तुम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. डॉक्टर आमचे सावंत हे वैद्यकीय सेवा देत असताना 16 गावांच्या मध्ये अनेक वर्षापासून सुवर्णकन्या अभियान ते राबवत आहेत. या अभियानाअंतर्गत ज्या दाम्पत्यांनी एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे त्या दाम्पत्याच्या मुलीच्या नावावर प्रशांत क्लिनिक तर्फे माझ्या माहितीप्रमाणे 15,000 रुपये त्या ठेवली जाते. आणि ज्या दाम्पत्यांनी 2 मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली आहे त्यांच्या नावावर मुलींना प्रशांत क्लिनिक तर्फे आजन्म मोफत वैद्यकीय सेवा ही पुरवण्यात येते. आणि सातारा जिल्हा कोरेगाव विठ्ठलवाडी परिसरात गेल्या 25 वर्षापासून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. आतापर्यंत 1 लाख रुग्णांच्यावर मोफत उपचार त्यांनी केलेले आहेत. वैद्यकीय आणि सामाजिक विषयावर सातत्याने त्यांचं लिखाण चालतं आणि उल्लेखनीय बाब त्या बाबतीमध्ये त्यांची आहे. आता एवढं चांगलं काम केल्यानंतर बायको कशाला रे भांडल? उलट बायकोला त्या ठिकाणी एक जाऊ द्या, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या अशा अनेक मान्यवरांना तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. माझ्याकडे अर्थ खात आहे, त्यामुळे या भागातील सर्वांगीण विकासाच्या करता देखील मी निधीची कुठं कमतरता पडू देणार नाही अशा प्रकारची खात्री आणि शब्द देखील मी देतो. यापुढच्या कालखंडात देखील आमचे डॉक्टर वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात असंच दर्जेदार काम करत राहतील. त्याच्याबद्दल त्यांनी स्वतः सुतोवाच केलेला आहे. पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्था आणि यापुढे अशाच प्रकारचं भरीव सामाजिक शैक्षणिक कार्य ते होत राहील. त्याच्यामध्ये आज जे काही कार्यक्रम आहे
मला इथे आता लालासाहेब नलवडे माझे मोर्टीचे पण लोक आहेत, माझे मोरगावचे पण लोक आहेत. त्यामध्ये मी मोरगावला रयत शिक्षण संस्थेची एक वास्तू तिथं दयनीय अवस्था झाली त्याच्यावर बांधतोय. कारण मी परवा गेलेलो होतो, जवळपास गुडघाभर ते पाणी तिथं जात आहे. लवणात ती शाळा आहे, एका बाजूच्याही चांगली, पण ते काम मी CSRच्या माध्यमातून पण करतोय. त्याचबरोबर मी मूर्तीचा प्लॅन सगळा बदललेला आहे. मूर्तीमध्ये तुम्ही जे काही मला नकाशा जो दाखवला तर त्याच्यामध्ये आत्ताची शाळा सोडून जुनी जी शाळा आहे त्याच्या मागच्या बाजूला मी ती शाळा करतोय, प्राथमिक शाळा. नंतर ही सगळं मी पाडून टाकणं जे पुढचं आहे ते, म्हणजे या मुलांना खेळायला ग्राउंड वेगळं राहील, हायस्कूलवाल्यांना वेगळं राहील. ते इंगळेंना मी सांगितलेलं आहे, तर मला मी त्यांना प्लॅन पण अमोल त्याच्यामध्ये ते इंगळे CSR मधनं आपल्याला निधी देत आहेत आणि त्या दोन्ही शाळा आपण घेतोय. तर त्याच्याबद्दल त्यांना तुम्ही विचारा, फोनवर विचारा, कारण तुम्ही पुण्यात असता तेही पुण्यात असतात. ते बोलून कसं कसं त्याचं डिझाईन साधारण मोरगावच्या पहिल्या शाळेला साजेसच असं L टाईप आपल्याला करायचंय. ते तिथं तशा पद्धतीनं करायला सांगितलेलं आहे आणि दोन्हीच्या अतिशय बारकावे बघून त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ते लवकरच काम त्या बाबतीमध्ये सुरू होईल. आता मोरे साहेबांनी पण वेगवेगळ्या गोष्टीचा उल्लेख इथं केलेला आहे. त्याबद्दल मला एवढंच सांगायचंय की मी बारामतीत असताना एकदा ह्याचा मास्टर प्लॅन घेऊन आकाश असेल किंवा कुणी इतर माझे सहकारी असतील त्यांनी माझ्याबरोबर बसावं आणि त्याच्यानंतर मग कशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये माझी ओळखी वाढलेल्या आहेत. माझ्या तुमच्यामुळंच मी अनेकांच्या पर्यंत पोहोचू शकतो, शब्द टाकू शकतो, त्यांना बोलू शकतो. त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर CSRचा निधी त्या बाबतीमध्ये असतो आणि त्याच्यातनं आपण टप्प्याटप्प्याने कुठल्याला प्रायोरिटी द्यायची, कुठलं फर्स्ट प्रायोरिटी, कुठली सेकंड प्रायोरिटी, अशा पद्धतीनं आपण पुढे जाण्याचं काम करू. अशा प्रकारची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या उपस्थित असणाऱ्या सहकाऱ्यांना देतो. पुन्हा एकदा डॉक्टर संजय सावंत आणि सौभाग्यवती नीताताई सावंत यांचं मी अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि ज्या उद्देशाने ही संस्था माननीय विजयराव मोरे साहेबांनी, अलकाताईंनी काढलेली आहे ते त्यांचं स्वप्न साकार करण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू, अशा प्रकारचा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर आभार आकाश मोरे. दुबल मला मगाशी सांगायचं राहिलं, तरडोलीचा तलाव आता पूर्ण भरलेला आहे, परंतु पुढे तो तात्काळ भरण्याच्या करता नागरी धरणातलं 50 क्युसेक तो चालला पाहिजे. तर मला त्याबद्दल कुणाशी बोलायचं, त्याला निधी किती मी यांत्रिकी विभागाची मोठीबाई देतो, तर ते मला जरा सांगा. म्हणजे पुढं नाजरं भरलं की लगेच आपल्याला तरडोलीचा तलाव हा देखील त्या निमित्तानं भरता येईल. आता मी काय सांगितलं मराठी की सगळी निवेदनं मी मगाशी सांगितलं ना की काही बाबतीमध्ये लोकांची कामं झालेली आहेत आणि ते विकास कामांनी उद्घाटनाला वेळ म्हणजेच तुमचा वेळ मला बाकीचं बघू द्या ना, ते बघत